कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुरुजी औक्षवंत व्हा, यशस्वी व्हा। वा, तू खूप गुणी आहेस, नशीबवान आहेस की तू किर्लोस्करांच्या घरची सून झाली आहेस। आणि बरं का अहिल्या देवी, अशी गुणवान मुलगी या घराला सून लावली हे या घराचं सौभाग्य आहे बरं का। करेक्ट। परंतु हे मुली, तू जरा काळजी घेणं गरजेचं आहे, नवऱ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे। ऐकलंस का प्रिया, गुरुजी काय म्हणतायत ते? माझ्यावर लक्ष ठेवायची गरज आहे, म्हणजे माझी आणखीन काळजी घ्यायची गरज आहे। इनडायरेक्टली ते असं म्हणतात ना की तुझं प्रेम कमी झालंय माझ्यावरचं। असो, अहिल्या देवी, आदित्यला तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे, पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की आदित्यवर अशी संकट ही येतच राहणार। गुरुजी, आदित्यच्या मागेही जे काय संकटांची मालिका लागली आहे, त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी एक कायमस्वरूपी उपाय सांगा ना। मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याचं सुरक्षा कवचच त्याची रक्षा करेल, आणि ती एक मुलगी आहे, हे मी मागच तुम्हाला सांगितलेलं आहे। गुरुजी, पण कोण आहे हे आदित्यचं सुरक्षा कवच? कोण आहे ही मुलगी? अजून तरी आम्हाला सापडलेली नाहीये, काही कळतच नाहीये। कळत, योग्य वेळ येताच सगळ्या गोष्टी नितळ पाण्या इतक्या स्वच्छ होती। धुकं फार काळ टिकत नाही, परंतु आपण खबरदारी घ्यायची असते। येणारा काळ वाईट आहे, एक मोठं संकट आदित्यवर येऊ शकतंय। गुरुजी, आईबाप म्हणून आम्हाला सुद्धा हे त्रासदायक आहे हो। म्हणजे आदित्यच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित राहिलं तर आम्ही सुखात राहू, म्हणजे त्याच्या सुखातच आमचं हे सुख आहे ना। होईल, सगळं व्यवस्थित होईल, चिंता करू नका। पण तुर्तास घरातल्या देवघरामध्ये एका छोट्याशा मूर्तीची स्थापना करणं गरजेचं आहे। मूर्ती माझ्याकडे आहे, ती मी देतो। तेव्हा अहिल्या देवी, ती मूर्ती घ्यायला आदित्यला पाठवा आणि त्याच्याच हातून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून द्या। बरं, वाटलं तर मी सुद्धा येईन आदित्य सोबत। हो, या की। बर, मी येऊ? हो, मी येते तुम्हाला बाहेर सोडायला। आदित्य सरांनी पुढच्या येळी कानातले घालून ये असं सांगितलं आहे, पण ते तर दामिनी मॅडमनी काढून घेतले। मग आता ते दामिनी मॅडमना परत कसे मागू? पारू, प्रिया मॅडम आलेत। सावित्री आत्या, पारू, प्रिया मॅडम आल्या म्हणजे? ते तुम्ही अचानक आलात ना, त्यामुळे। अचानक म्हणजे? मी किचन मध्ये येतच असते ना। हो, पण मला आलेच। मुली, तू जरा काळजी घेणं गरजेचं आहे, नवऱ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे। प्रिया मॅडम, काय झालं? हारू, अगं मगाशी गुरुजी आले होते। गुरुजी आले होते? बरोबर आहे, मी इकडे असल्यामुळे मला कळलंच नाही, नाहीतर मी बी आले असते त्यांना भेटायला। काय म्हणले गुरुजी? मला आशीर्वाद देताना गुरुजी म्हणाले की प्रीतमवर लक्ष देण्याची गरज आहे।
ते त्यांना काय बोलायचं होतं ते नक्की कळलं नाही, पण ही गोष्ट माझ्या मनातून जातच नाहीये. प्रिया मॅडम, गुरुजींनी सांगितलं आहे की प्रीतम सरांवर लक्ष ठेवा. ह्याचा अर्थ तुम्ही नका चुकीचा घेऊ. ते सहज बोलले असतील, तुम्ही नका काळजी करू. पारू, तू प्रीतमची मैत्रीण आहेस ना? तू मला सांग ना, प्रीतम काही चुकीचं वागत नाहीयेत ना? माझ्यापासून काही लपवत नाहीयेत ना ते? प्रिया मॅडम, अहो किती काळजी करताय तुम्ही. मला खात्री आहे प्रीतम सर काहीच चुकीचं करणार नाहीत. बुलाइले देवी, कसलं वादळ उठलंय मनामध्ये? गुरुजी, तुम्ही कायमच किर्लोस्कर कुटुंबाला योग्य ती वाट दाखवत आलात. तसुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदित्यच्या आयुष्यात अनुष्का नावाचं एक मोठं वादळ आलं होतं, पण सुदैवाने ते टळलं. तुम्ही नेहमी म्हणता आदित्यच्या सुरक्षा कवचाबद्दल, पण कोण व्यक्ती आहे, कुठे काहीच माहित नाहीये. आणि त्यामुळे मला सतत आदित्यची काळजी वाटत राहते. गुरुजी, खरं सांगा, आदित्यच्या जीवाला काही धोका तर नाही ना? आईला देवी, जीवन क्षणभंगूर आहे, पण आनंदही आहे. अहो, हे सगळे खेळ तो घडवतो, परमेश्वर वरती बसलाय तो. मग आपण का काळजी करायची? हे बघा, प्रारब्ध कोणालाही चुकलेलं नाही. नका विचार करू जास्त, आपण काहीतरी मार्ग काढू. हो, पण ती मूर्ती घ्यायला 2 दिवसात या हं. कारण येणारा काळ हा तुमच्या कुटुंबासाठी आणि विशेषतः आदित्यसाठी खडतर आहे. पण आपण सांभाळून राहू. हे बघा, दिशा आणि अनुष्काच्या मोठ्या संकटातून तुम्ही परिवाराला वाचवलेलं आहे, पण त्याही पेक्षा मोठं संकट तुमच्या परिवारावर येऊ घातलेलं आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहणं आवश्यक आहे. शेवटी देवाचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव आहेच ना. पण त्याचबरोबर आपलं कर्मही आपल्या सोबत असतं. नका चिंता करू, सगळं व्यवस्थित होईल. अहो, तो आहे ना पाठीशी. येऊ मी? हो. गुरुजींना पण आजच टपकायचं होतं. बर, टपकले ते टपकले, पण मला वाईट बोलायची काय गरज होती? लोभ नसावा, कशाला नसावा? आता चांगलं सुद्धा बोलले की तुमच्या चेहऱ्यावर तेज आलंय. बापरे, तसं असेल तर गुरुजींना सगळं खरं कळतं. म्हणजे पारूकडून मी कानातले हिसकावून घेतले हे सुद्धा कळलं असेल का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.